नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायासमोर हात जोडून मोठ्या बाईंसाठी प्रार्थना करायला लागते आणि म्हणते की आमच्या मोठ्या बाईंना नेहमी आनंदी ठेव. यावर आता ती हसायला लागते आणि म्हणते की आनंदी तर त्या आहेतच, पण त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य दे, असं म्हणत ती विठुरायाला प्रार्थना करायला लागते. तितक्यात तिथे मोठ्या बाई येतात. आता मोठ्या बाई इंदूला बघतात आणि म्हणतात की इंद्रायणी, काय करतेस तू इथे? माझे गाराणे करतेस का देवाजवळ? बोल बोल, काय बोलायचं आहे तुला, बोल, तेही माझ्यासमोरच. तेव्हा इंदू मोठ्याबाईंना सांगायला लागते की पण मोठ्याबाईंना असं वाटतं की ती विठुरायासमोर मोठ्याबाईंची तक्रार करते आणि मोठ्याबाई त्याविषयीच आता बोलायला लागतात. तितक्यात आता जोरजोरात बँडचा आणि गाण्यांचा आवाज यायला लागतो. आता मोठ्याबाई आणि इंदू त्या दिशेने बघायला लागतात. त्यानंतर मोठ्याबाई म्हणतात की जावई बापूंनी हे काय आणलंय, असं म्हणत त्या पटकन विठुरायासमोर हात जोडतात आणि लगेच तिथून निघून जातात. आता इंदू पुन्हा विठुरायाला म्हणते की विठुराया, माफ कर यांना, आणि तीही विठुरायासमोर हात जोडते आणि लगेचच तिथून निघून जाते. आता मोठ्याबाई एकदमच पटापट प्रेमनाथजवळ येतात. तिथे बरीचशी लोक जमा झालेली असतात. आता मोठ्याबाई प्रेमनाथला जरा बाजूला बोलवतात आणि विचारायला लागतात की जावई बापू, काय आहे हे सगळं? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे मोठ्याबाई, आज तुमचा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच हे सगळं चाललं आहे. आमचा आनंद आम्ही असाच साजरा करतो. आता मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू, याची काय गरज होती? कोण आहे ते लोक? आणि यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुमचा वाढदिवस आहे, दणक्यात तर होणारच ना, चला तुम्हीही जरा नाचा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही हो जावई बापू, आम्ही दिग्रजकरांच्या मोठ्या सुनबाई आहोत, आम्ही नाही नाचणार, ते बरोबर दिसणार नाही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की काही होत नाही हो सासूबाई, चला थोडंसं नाचा, तुमचा वाढदिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, असं म्हणत प्रेमनाथ मोठ्याबाईंना बोलवत असतो. पण मोठ्याबाई काही ऐकत नाही. हे बघून आता प्रेमनाथ इंदूला आवाज देतो आणि म्हणायला लागतो की पाठराखीन बाई, तुम्हीच बोला सासूबाईंना नाचायला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही इंदू, मी नाही येणार. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्याबाई, थोडंसं नाचा चला, असं म्हणत मोठ्याबाईंना इंदू आग्रह करायला लागते. तितक्यात आता आदू तो बँडचा आवाज ऐकून बाहेर येतो आणि म्हणतो की काय हे सगळं, आई चल ना नाचायला चल, असं म्हणत तोही आता मोठ्याबाईंना बोलवायला लागतो. पण मोठ्याबाई मात्र कुणाचंच ऐकत नाहीत. आता हे बघून आदू मोठ्याबाईंचा हात पकडतो आणि त्यांना ओढत मध्ये आणतो आणि त्यांच्या अवतीभोवती नाचायला लागतो. आता इंदू, आदू, प्रेमनाथ आणि गोडकर हे सगळे जण मनसोक्त नाचत असतात आणि त्यात आता मोठ्याबाई असतात. आता सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो आणि तो आनंद या प्रकारे ते साजरा करत असतात. तितक्यात आता नारायणी धावतच घरातून बाहेर येते आणि ती खूपच घाबरलेली असते आणि मोठ्याबाईंना हात देत बोलावत असते. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथ तिथूनच विचारतात की काय झालंय, पण बँडच्या आवाजामुळे काहीच आवाज येत नाही, म्हणून ते सगळेजण नारायणीच्या दिशेने येतात. तेव्हा आता इंदूचं लक्षही नारायणीकडे जातं. तीही आदूला बोलवते आणि ते सगळेजण नारायणीजवळ येतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय बोलते सगळं, जोरात बोल, आवाज येत नाहीये तुझा, आणि साप बघितल्यासारखं काय घाबरतेस, अगं नीट सांग, असं म्हणत असताना इकडे नारायणी म्हणते की आई, घरात नाग आलाय, नाग, तोही आकडावाला. तितक्यात आता प्रेमनाथ म्हणतो की काय आकडावाला, तू आकडे बघितलेस का त्यावरचे? तेव्हा नारायणी म्हणते की काय चाललंय तुमचं, तुम्ही जरा वेळ शांत राहा, आता घरात नाग आलाय, त्याचं काय करायचं हे बघा. तेव्हा मोठ्याबाई ही खूप घाबरून जातात. तितक्यात इंदू म्हणते की आपले व्यंकू महाराज ही शेतात गेलेले आहेत, आता घरात फक्त शकुंतला काकी असतील. तेव्हा आदू म्हणतो की ताई तू कुठे बघितलास ग नाग? तेव्हा नारायणी म्हणते की आपल्या चौकात तितक्यात सगळेजण खूपच घाबरलेले असतात. आता मोठ्याबाई खूप घाबरतात. तेव्हा आदू म्हणतो की थांब मी बघतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही अधोक्षज, तू जाऊ नकोस आतमध्ये. पण अधोक्षज आणि इंदू दोघेही घराच्या आतमध्ये जातात आणि जात असताना ते सगळेजण खूपच घाबरलेले असतात आणि आजूबाजूला बघून चालत असतात की नक्की नाग कुठे आहे हे त्यांना माहीत नसतं. पण आदू घरात गेला हे बघून मोठ्याबाईसुद्धा आदूच्या मागे जायला लागतात. त्या खूपच घाबरलेल्या असतात, पण आदूच्या प्रेमापोटी त्या घरात जातात आणि आता त्यांच्या मागे नारायणीसुद्धा जाते आणि
प्रेमनाथ मात्र बाहेरच उभं राहून बघायला लागतो. इकडे मोठ्या बाई त्या चेअरवर उभ्या राहतात आणि आजूबाजूला पळत असतात. तर सगळ्यांचीच खूपच धावपळ उडालेली असते. आता नारायणी म्हणते की आई अगं कोपऱ्यात जाऊ नको, मी इथेच बघितलं होतं. तेव्हा मोठ्या बाई खूप घाबरतात आणि इकडे तिकडे पळायला लागतात आणि जावई बापू आवाज द्यायला लागतात. तर इकडे प्रेमनाथ मनातल्या मनात म्हणतो की आपण विंजे सरकार आहोत, आपण कोणालाही घाबरत नाही आणि नागाला तर अजिबातच नाही. काठी कुठे असं म्हणत आता तो काठी शोधायला लागतो. आता लगेचच घराच्या आतमध्ये मनातून तो खूपच घाबरलेला असतो, पण सगळ्यांना दाखवायला लागतो की तो खूप हिमतीचा आहे आणि विचारायला लागतो की कुठे आहे नाग, कुठे आहे. आता असंच ओरडत असताना स्वतःच पळायला लागतो. तेव्हा इंदूसुद्धा खूप घाबरते आणि कानावर हात ठेवते. तेव्हा तिला जाणवतं की गोविंद महाराज दिग्रजकरांनी तिला काय सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा तिला नाग दिसेल तेव्हा तेव्हा तिच्या घरावर संकट येईल आणि तो नाग विध्वंसक नाही आहे, तर या दिग्रजकरांच्या घराच्या संपत्तीचा रक्षण करता आहे आणि तो कुणालाही काहीही करणार नाही. हे सगळं आठवल्यावर इंदू थोडीशी शांत होते आणि मनातल्या मनात विचार करते की कदाचित तो रक्षण करताच इथे आला असेल, तर तोच नाग असेल तर, असं म्हणत ती तो नाग पाहण्यासाठी घरात जाते. यानंतर ती किचनच्या दिशेने जाते. तिथे गेल्यानंतर तिला तो नाग दिसतो. तो दिसल्याबरोबर इंदू हळूहळू त्या दिशेने जाते. जरा दुरूनच त्याच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि खाली बसते आणि त्या नागदेवताला ती मनापासून विनंती करते आणि म्हणते की नागदेवता, तुम्ही असंच या दिग्रजकरांच्या वाड्यात त्यांच्या संपत्तीचं रक्षण करत राहा, नेहमी त्यांच्या पाठीशी असंच उभं राहा, पण आता तुम्ही तुमच्या घरी जा, असं म्हणत इंदू त्याला विनवणी करायला लागते. यानंतर नागही लगेच तिथून निघून जातो. आता नाग तिथून जातो तेव्हा इंदू तिथे लगेच निघून जाते. आता रात्रीच्या वेळेला सर्वच जण डायनिंग टेबलजवळ जेवण करत असतात. तितक्यात तिथे मोठ्याबाई येतात. मोठ्याबाईंना तिथे चेअरवर बसण्यासाठी सगळेच जण कौतुकाने बोलवतात. तेव्हा व्यंकू महाराज ही मोठ्याबाईंना म्हणतात की वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विठुरायाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असो, असं म्हणत ते भरभरून आशीर्वाद द्यायला लागतात. आता मोठ्याबाई त्यांचे आभार मानतात. तितक्यात शकुंतला म्हणते की इंद्रायणी, आजचं जेवण खूप टेस्टी झालं आहे बरं का. आणि मोठ्याबाई, अहो इंदूसारखी सून मिळाली आपल्याला, खरंच खूप नशीबवान आहोत आपण, असं म्हणत शकुंतला काकी आता इंदूचं कौतुक करायला लागते. हे ऐकून इंदू खूप खुश होते. यानंतर मोठ्याबाई म्हणतात की शकुंतले, अगं पण एवढं जेवण तुला पचायला हवं ना. तितक्यात आता प्रेमनाथ म्हणतो की आम्हाला एकच कळत नाही आहे सासूबाई, चुलत सासूबाई कसं आहे ना, आता तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा का बोलत असतात, त्याच गोष्टीचा का विचार करतात. तेव्हा मात्र आता शकुंतला आणि तिथे सगळेजण असणारे जरा नाराज होतात. आता इकडे आदूचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. तो इंदूकडे बघून डोळा मारतो. तेव्हा इंदूही त्याच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने बघत असते. आता त्यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा इकडे नारायणीच्या लक्षात येतात. आता नारायणी आदूला म्हणते की आदोक्षज, तुझं जेवण झालं का रे, आवर ना पटापट, बाकीही कामं आहेत म्हटलं, इथं उगाच थांबून इंदूला डिस्टर्ब करू नकोस. तेव्हा आदू म्हणतो की कसं पटापट जेवणार, माझ्या बायकोने एवढं टेस्टी स्वयंपाक केलं आहे, मग पोटभर जेवायला नको का. तेव्हा नारायणीही इंदूकडे कौतुकाने बघायला लागते. आता शकुंतला म्हणते की अगदी बरोबर बोलतोयस आदू तू. तेव्हा आदोक्षज म्हणतो की इंद्रायणीच्या हाताला शकुंतला काकीसारखी जेवणाची टेस्ट येते. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो अगदी बरोबर आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की आज इंदूने केक पण खूप छान बनवला होता. आता हे ऐकून मोठ्याबाई खूप आश्चर्याने आदू आणि सगळ्यांकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई म्हणतात की काय अधोक्षज, केक इंदूने बनवला होता का, छान बनवला होता. आता आदू ही जेवणाच्या ओघात पटकन बोलून जातो की हो आई, इंदूनेच बनवला होता केक आणि घरीच बनवला होता, केक छान झाला होता ना. तेव्हा आता प्रेमनाथ खूप शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतो आणि मोठ्याबाईंनासुद्धा खूपच राग येतो. आता इंदू आदूला खुणावते. आता आदूच्या अचानक लक्षात येतं की त्याचं खोटं पकडलं गेलं आहे. आता मोठ्याबाई आदूला म्हणतात की अधोक्षज, तू जर मला म्हणायला होतास की तू केक तालुक्याच्या गावावरून दुकानातून आणला आहे म्हणून. तितक्यात आता करिश्मा म्हणते की मोठ्याबाई, अहो दुकानातून नाही आणला आहे तो केक, आपल्या इंदीनेच घरी बनवला आहे, पण अगदी दुकानासारखाच बनवला होता की नाही, असं म्हणत करिश्मा आदूकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आदोक्षज, तू खोटं बोललास माझ्याशी. तेव्हा आदू खूप घाबरून जातो आणि म्हणायला लागतो की आई ऐकून घे ना गं माझं. पण मोठ्याबाई आदूचं काहीच ऐकून न घेता लगेचच ताट बाजूला सारून तिथून निघून जातात. आता आदूला व्यंकू महाराजांनी तिथे सगळ्यांनाच खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ते सगळेच जण खूप नाराज होतात. इकडे मोठ्याबाई त्यांच्या रूममध्ये येतात. त्यांना खूपच राग आलेला असतो आणि
आणि त्या मनातल्या मनात म्हणतात, त्या कार्टीमुळे आता माझा मुलगा माझ्याशी खोटं बोलणार, इतकं खोटं बोलला तू माझ्याशी, असं म्हणत त्यांचा राग अनावर होत असतो. तितक्यात आता आदू तिथे येतो आणि दरवाजा वाजवतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कोण आहे? तेव्हा आदू म्हणतो की आई मी आहे आदोक्षस, दार उघड ना प्लीज. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही उघडणार दरवाजा, मी नाही आहे रूममध्ये, असं म्हणत मोठ्या बाई रागातच आदूशी बोलायला लागतात. पण आदू म्हणतो की आई प्लीज उघड ना गं दरवाजा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ठीक आहे. मोठ्या बाई आता दरवाजा उघडतात. तितक्यात आदू मोठ्या बाईंकडे बघायला लागतो. मोठ्या बाई म्हणतात की आता काय गोड गोड बोलून समजवणार आहेस का मला? पण खोटं बोलायचं ते बोललासच ना आईशी. का लग्न झाल्यापासून छान छान गोष्टी शिकतोयस तू, तुझ्या बायकोकडून खोटं बोलण्याची चांगली सवय घेतली आहेस तू, असं म्हणत मोठ्या बाई आदूला बोलायला लागतात. तेव्हा आदू म्हणतो की आई इंदू कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा मोठ्या बाई रागाने आदूकडे बघायला लागतात. तेव्हा आदू म्हणतो की आई अगं तुझा वाढदिवस होता ना, इंदूने एवढ्या मेहनतीने केक बनवला होता आणि तू तो केक खाल्ला नसतास, माहिती होतं मला, म्हणून मी तसं सांगितलं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तुला सगळंच कळायला लागले का रे? आजकाल म्हणजे आईने केक खाल्ला असता की नसता हेही कळणार होतं का? आणि त्यासाठी तू माझ्याशी खोटं बोललास? तेव्हा आदू म्हणतो की आई तू इंदूचा एवढा रागराग का करते? ती चांगली मुलगी आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ती कार्टी आधीही मला आवडत नव्हती आणि आत्ताही आवडत नाही आहे आणि तिच्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलतं हे तर मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तिने बनवलेला केक खोटं बोलून तू मला खायला लावलास. तेव्हा आदू म्हणतो की आई तू इंदूला असं बोललेलं नाही आवडत मला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बायकोला थोडं बोलली तर लगेच तुला त्रास झाला, पण आईशी खोटं बोललास याचा काही त्रास होत नाही आहे तुला, पण बायकोशी मात्र चांगलंच वागायचं, चांगलंच बोलायचं, हो की नाही? तेव्हा आदू म्हणतो की आई प्लीज ऐकून तरी घे माझं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आदू खरं तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बोल काय म्हणायचं तुला? त्यानंतर आदू म्हणतो की आई प्लीज तू इंदूचा एवढा रागराग नको करूस ना गं, आज तुझा वाढदिवस आहे आणि ती तुझ्यासाठी इतकी मेहनत घेते, कष्ट करते, तिच्याकडे जरा लक्ष दे आणि तिचा एवढा रागराग नको करूस. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हेच बोलायचं होतं का तुला? मग मला नाही ऐकायचं, तू जा इथून. यावर आता मोठ्या बाई म्हणतात की आदू तू ना लग्नानंतर खूप बदललायस, खूप खोटं वागायला लागलायस आईशी, आणि आई कसं वागणार आहे, काय करणार आहे हे तुला जास्त कळायला लागलं ना, म्हणजे तू एवढा मोठा झालायस का, असं म्हणत मोठ्या बाई आदूवर खूप चिडतात आणि त्याला तिथून जायला सांगतात. आता आदू तिथून जात असताना पुन्हा एकदा मागे वळून बघतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की मनातल्या मनात म्हणतो की आई तू एक दिवस इंदूला नक्की माफ करशील आणि तिचा चांगुलपणा तुला दिसेल आणि तिचं कौतुक तू नक्की करशील. तर इकडे इंदू मंदिरात असते आणि तिला पुन्हा एकदा गोविंद महाराज दिसतात. ते आता इंदूचं कौतुक करत असतात आणि म्हणतात की तू आज दिग्रजकरांच्या घराचं रक्षणकर्त्याचंच रक्षण केलंयस, खरंच तू दिग्रजकरांच्या घराची लक्ष्मी आहेस, लक्ष्मी, आणि तुझ्यासारखी सून आम्हाला मिळाली म्हणजे माझ्या पूर्वजांचं पुण्यच म्हणावं, असं म्हणत पुण्यकर्मच म्हणावं, असं म्हणत गोविंदराव दिग्रजकर इंद्रायणीचं कौतुक करायला लागतात आणि म्हणतात की इंदू पण गाफील राहू नकोस, एक लक्षात ठेव, या दिग्रजकरांच्या घरावर संकट येणार आहे, त्याकडे लक्ष दे आणि विचार कर, असं म्हणत गोविंदराव इंद्रायणीला सतर्क करतात. त्यानंतर इंद्रायणी रामकृष्ण हरी म्हणते आणि तितक्यातच तिची झोपमोड होते आणि पुन्हा एकदा तिला हे स्वप्नच पडलेलं असतं. पण ती मनातल्या मनात खुश होत असते की तिला गोविंदराव तिच्या स्वप्नात येऊन काहीतरी सांगितलं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू आदूसाठी चहा घेऊन येते. यावर आदू इंद्रायणीला दिलेल्या चहापैकी एक कप तो बाजूला ठेवतो आणि इंदूला एकाच कपातून चहा पिण्यासाठी आग्रह करतो. तेव्हा इंदू म्हणते की आपण दोघंजण आणि एकाच कपातून चहा कसा पिणार? तेव्हा आदू म्हणतो की एका कपातून चहा पिला ना की प्रेम वाढतं, असं म्हणत एक घोट तो इंदूला आणि एक स्वतः घोट घेतो. असं करत करत ते एका कपातून चहा प्यायला लागतात. यानंतर इंदू म्हणते की हीच नाटकं सुरू राहिली तर चहा गार होईल. यानंतर इंदू सांगते की आदू मला तुला काहीतरी सांगायचं आहे रे. तेव्हा आदू म्हणतो की सांग ना. तेव्हा इंदू म्हणते की मला सकाळी तो नाग दिसला होता बघ. तेव्हा आदू म्हणतो की कुठे, मला तर दिसलाच नाही. तेव्हा इंदू म्हणते की तो किचनमध्ये होता, मी जेव्हा त्याच्याकडे गेली आणि त्यानंतर त्याच्यासमोर हात जोडले, विनवणी केली, तर तो त्यानंतर निघून गेला. तेव्हा आदू म्हणतो की काय तू नागासमोर हात जोडला, तुला भीती नाही वाटली आणि तू कशी गेली होतीस तिथे? तेव्हा इंदू घडलेला सर्व प्रसंग आदूला सांगायला लागते. हे सगळं ऐकून खूपच घाबरून जातो आणि इंदूला म्हणतो की इंदू काय चाललंय तुझं? यावर इंदू म्हणते की तो रक्षणकर्ता होता, विध्वंसक नाही, त्याने काहीच केलं नसतं रे. तेव्हा आदू म्हणतो की तुला कसं माहिती हे? तेव्हा इंदू म्हणते की मला गोविंदराव दिग्रजकरांनी सांगितले. तेव्हा आदू म्हणतो की तू ठीक आहेस ना, ताप वगैरे आलाय का तुला? नाही ना, तुला आजोबा कसे भेटणार आहेत? यावर इंदू म्हणते की मला स्वप्नात दिसले होते आणि त्यांनीच मला सांगितलं, असं म्हणत इंदू तिचं पूर्ण स्वप्न आदूला सांगायला लागते. आता हे सगळं ऐकून आदू खूप खुश
खुश होतो आणि म्हणतो की म्हणजे तुला गोविंदराव दिग्रजकरांनी दृष्टांत दिला, खरंच तू खूप नशीबवान आहेस आणि तूही या घराची सून व्हावीस हेच आपल्या गोविंदराव दिग्रजकरांचं म्हणणं असेल. कदाचित त्यांचीही इच्छा असेल आणि म्हणूनच तू माझी बायको या दिग्रजकरांची सून झालीस, असं म्हणत आदू इंदूला जवळ घेतो आणि म्हणतो की आता सगळं काही चांगलं होणार इंदू. आता इंदू ही मनातल्या मनात म्हणते की आदू नक्की कुठलं तरी संकट येणार आहे रे, त्याचीच ही चाहूल होती, कसं सांगू मी तुला, असं म्हणत ती मनातल्या मनात विचार करायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मोठ्या बाई मीटिंगमध्ये सगळ्यांना सांगतात की या गादीचा वारसदार माझा आदू होणार आहे, अधोक्षज होणार आहे आणि त्याचा सोहळा आपण करणार आहोत आणि परंपरेनुसार सर्व गोष्टी होतील. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मोठ्या बाई तुम्ही एकदा अधोक्षजशीही बोला आणि त्याची परवानगी घ्या. पण मोठ्या बाई म्हणतात की तो नियमाप्रमाणे कीर्तनही करणार. त्यानंतर त्या इंदूला म्हणतात की तुला अधोक्षजला कीर्तन शिकवायचं आहे आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.